हां, तो मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण 6 मार्क्सचा क्वेश्चन कव्हर केला होता. तो प्रिव्हियस इयरचे आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत आहोत. 6 मार्क्सचा क्वेश्चन आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा घेतला होता. अनसिमेट्रिकल आय सेक्शनचं उदाहरण आहे. शांत चित्ताने त्याला बारकाईने बघावं लागेल, तुम्हाला घाई गडबड करायची गरज नाही. आता आपण दुसरं उदाहरण घेणार आहोत. तो दुसरं उदाहरण बघा. दुसरं उदाहरण जे मी घेत आहे हे एक्झाम्पल आहे शेअर स्ट्रेसचं. तो शेअर स्ट्रेस म्हणून तुम्हाला एक चॅप्टर असतो, त्या शेअर स्ट्रेसचं एक्झाम्पल आहे. आपण वाचूया, याच्यात काय आहे हे कळून जाईल. अ बीम सेक्शन 100 mm बाय 200 mm. घराचा जो बीम आहे त्या बीमचा सेक्शन दिला आहे, म्हणजे का अशा पद्धतीने बघा. तुम्ही जर तो बीम बघितला तर त्या बीमला कट केल्याच्या नंतर तुम्हाला या पद्धतीने दिसायला भेटणार आहे. किती? तो 100 mm वाईड, 100 mm तो वाईड आहे आणि 200 mm जो आहे तो 200 mm चा तो डीप आहे. तो 200 mm, तो 100 बाय 200 mm चा आपला हा बीम सेक्शन आहे. तो बीमचा सेक्शन 100 mm बाय 200 mm चा आहे. याच्यावरती आपण काय केलं बरं का, सब्जेक्टेड टू शेअर फोर्स. तो शेअर फोर्स इथं दिला आहे मला त्यांनी. शेअर फोर्स इज इक्वल टू 60 किलो न्यूटन. किलो न्यूटनमध्ये आहे. जेव्हा आपण तुम्ही स्वाम किंवा मॉस शिकतात तेव्हा किलो न्यूटनचं रूपांतर न्यूटनमध्ये करून घ्यायचं. तो 60 × 10³ जर केला तुम्ही तर हा न्यूटनमध्ये होऊन जाईल. तो याचा अर्थ शेअर फोर्स पण न्यूटनमध्ये केला. म्हणतात मला डिटरमाइन द शेअर स्ट्रेस. तो शेअर स्ट्रेस दाखवतात टाऊने, याला बोलतात टाऊ. तो कुठे काढायचे? डिटरमाइन द शेअर स्ट्रेस इंड्यूस ऑन द लेअर. त्या लेअरवरती असा एक लेअर, ठीक आहे, कुठे तो लेअर तुम्हाला शेअर स्ट्रेस काढायचा आहे अशा लेअरवरती ॲट अ 40 mm अबो द न्यूट्रल ॲक्सिस. म्हणजे बघा तुम्हाला 40 mm अबो काढायचा आहे, अबो. ठीक आहे, 40, मी तिथे 40 करून टाकतो. ठीक आहे, आपण आज एक काम करूया, तो टाऊ लिहून टाकूया. 40 mm अबो हा मला फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चन मार्क. पुढे अजून म्हणले मला की 20 mm बिलो द न्यूट्रल ॲक्सिस. तो याचा अर्थ टाऊ 20 mm बिलो, ठीक आहे, बिलो, आणि असा क्वेश्चन मार्क करतो. तर तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे, पहिले उदाहरण समजून घ्या. बीमचा सेक्शन 100 बाय 200चा आहे, तर तुम्हाला काढता आला, इथपर्यंत काही डाऊट नाही आहे. पुढे शेअर स्ट्रेस, शेअर फोर्स जो आहे याच्यावरती लागणारा हा शेअर फोर्स ज्याला मी यसने दाखवतोय हा 60 किलो न्यूटन आहे. 60 × 10³ न्यूटनमध्ये दिला आहे. मला यांनी काय म्हणलं की शेअर स्ट्रेस काढा. कुठून? हे बघा, हा जर का समजा सेक्शन आहे तर याचा जो याचा जो निम्मा असतो ना, बरोबर सेंटर लाईन, याला बोलतात न्यूट्रल ॲक्सिस. याला काय बोलतो आपण? न्यूट्रल. तर यांनी काय म्हणलं, शेअर स्ट्रेस काढा पण न्यूट्रल ॲक्सिसच्या वरती 40 mm वरती. म्हणजे बघा तुम्ही जर का 200 म्हणताय तो निम्मा 100 येऊन जाईल, आणि या 100 जर येत असेल तर इथून बघा याला 0 पकडा आणि वरती 40 घड जा. 40 घडावरती गेले बाळांनो, तो इथे आपण येणार बघा. तो न्यूट्रल ॲक्सिसपासून वरती 40 mm तुम्हाला जायचं आहे, 40 mm. आणि हा जो बीम आहे, या बीमचा जो हा लेअर आहे, हवाला लेअर, इथे जाऊन तुम्हाला शेअर स्ट्रेस काढायचा आहे. आणि दुसरं काय बरं का, या न्यूट्रल ॲक्सिसच्या खाली किती जायचं तुम्हाला? 20 mm बिलो. म्हणजे या न्यूट्रल ॲक्सिस खाली 20 mm जायचं आहे. म्हणजे न्यूट्रल ॲक्सिसच्या खाली तुम्हाला 20 mm जायचं आहे. आणि हा जो बीमचा लेअर आहे ना, याच्यामध्ये शेअर स्ट्रेस म्हणजे ताण काढायचा आहे की किती ताण येतोय तिथं, ठीक आहे. आणि लोड किती आला आहे? वरून 60चा लोड येतोय. म्हणजे वरून बीमवरती जर का तुम्ही 60चा लोड आला तर या जे लेअर आहेत ना, या आडवे लेअर, या प्रत्येक लेअरमध्ये काही ना काही ताण येतो. तर न्यूट्रल ॲक्सिसच्या वरती 40 mm चा जो लेअर आहे हवाला, इथे किती ताण येतो, आणि न्यूट्रल ॲक्सिसच्या खाली 20 mm चा जो लेअर आहे, इथे किती ताण येतो, तो तुम्हाला शेअर स्ट्रेस काढायचा आहे. ठीक आहे. आता शेअर स्ट्रेस काढण्यासाठी आपल्याकडे एक्सप्रेशन असतं. तो शेअर स्ट्रेस, सो यूज आपण काय यूज करणार? आपल्याकडे शेअर स्ट्रेसचा फॉर्म्युला असतो से बाय SAY बार डिवाइड बाय B × I. याचा अर्थ काय होतं बघा, यस म्हणजे शेअर फोर्स आहे न्यूटनमध्ये. एरिया कोणता आहे? एरिया म्हणजे तुम्ही जे काही बघा, यस म्हणजे शेअर फोर्स सुद्धा दिला आहे. एरिया कोणता घ्यायचा? तुम्ही ज्या सेक्शनवरची बात करताय त्याच्या वरचा किंवा त्याच्या पुढचा खालचा सगळा तो तुम्ही घेऊ शकतात. तो तुम्हाला जे सोपं जाईल ते घ्या. जसं की आता समजा मी जर काही इथं सेक्शन घेतोय, न्यूट्रल ॲक्सिसच्या वरती 40 mm हा जर सेक्शन घेतोय, तर याचा वरचा एरिया सोपा जाईल. कसं? आडवा आहे 100, बघा आडवा किती इथं 100, आणि वरची ही पण तुम्हाला काढता येईल. म्हणजे तुम्ही वरचा एरिया घ्यायचा. सांगायचं तात्पर्य काय आहे की जो लेअर तुम्ही घेताय, एक तर त्याचा वरचा एरिया घ्या किंवा पुढचा खालचा एरिया घ्या, असं करा. तर मी काय करतोय, वरचा एरिया घेतोय. तो एरिया पण मला काढता येईल. एरिया कसा घेणार? हा जो काही हे जो काही लेअर आहे ना, याचा वरचा लेअर एरिया घ्यायचा आहे. मी आडवा आहे 100 आणि उभं किती असणार बरं का? उभं पण बघू. या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला का एरिया भेटून जाईल. वाय बाय म्हणजे काय? तुम्ही जो एरिया बघताय, जसं की बघा मी आता याला शेडेड करतो, हे बघा हा शेडेड पोर्शन आहे, हा वरचा एरिया घेतला मी. तर मग हा जो पण एरिया आहे न्यूट्रल ॲक्सिसपासून याच्या सेंटरपर्यंत जे अंतर असतं बाळांनो, याला काय बोलतो आपण? याला बोलतो वाय बार. याला काय बोलतो आपण? वाय बार. म्हणजे बघा, या जे लेअर बोलताय त्याच्या वरचा जो एरिया आहे तो ए झाला, पण वाय बार काय असतो? त्या एरियाच्या निम्म्यापर्यंत जायचे. कुठून? तर या सेंटरपासून, बघा न्यूट्रल ॲक्सिसपासून. मग ते पण आपल्याला वाय बार पण भेटून जाईल. बी म्हणजे विड्थ किती आहे याची? विड्थ म्हणजे 100, ठीक आहे. आणि आय काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया. रेक्टँग्युलरचा मोमेंट ऑफ इनर्शिया BD³/12 करून आपण काढून घेऊ. तो सगळे पॉईंट आता पटपट करूया. पहिले 1 नंबर उचलतो मी आता. बघा 1 नंबरची आकृती कुठली आपली? 40 mm अबो न्यूट्रल ॲक्सिस. तो 40 mm अबो न्यूट्रल ॲक्सिस जर काढायला गेला तर बरं डायग्राम काढतो, पटकन होऊन जाईल. बघा तो ही आपली आकृती आहे. आडवं जे अंतर आहे ते 100 आहे, उभं जे अंतर आहे ते 200 आहे, उभं अंतर जे आहे ते 200 mm आहे. सेंटरमधून लाईन जाते, तो ही न्यूट्रल ॲक्सिस आहे.
ओके, ही न्यूट्रल ॲक्सिस झाली. इथपर्यंत आपल्याला काही डाऊट नाही आहे, राईट. आपल्याला म्हणलं आहे की न्यूट्रल ॲक्सिसच्या वरती 40 mm वरती जातो. इथून मी 40 mm वरती गेलो, 40 mm वरती गेलो आणि इथे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, तो लेअर घ्यायचा आहे. आता बघा, तुम्हाला येस भेटून जाईल. फॉर्म्युला काय असतो शेअर स्ट्रेसचा? शेअर स्ट्रेस इज इक्वल टू, शेअर स्ट्रेस 40 mm काढायचं ना, SA y बार डिवाइड बाय B इंटू I, हा आपला फॉर्म्युला आहे. बरं, चला बरं काय एक एक करून बघूया. यस किती दिलाय, पहिले यस काढा. यस किती दिलाय, तो तर दिलाय गिवनमध्ये. किती आहे हा, काय दिलाय हा, किती आहे 60 × 10⁻³ तो इथे काय करणार, 60 × 10⁻³ न्यूटन हा झाला यस. एरिया कोणता घेणार, तो जो लेअर तुम्ही बघताय त्याच्यावरचा एरिया घ्या बाळांनो, म्हणजे हा वाला एरिया घेतोय. मग एरिया किती येईल, तो एरिया येईल आडवा आहे 100 आणि उभा किती येईल बघा तुम्ही. अरे निम्म्यापर्यंत होता हा 100, 40 mm तर खाली झालेला खर्च, वरती किती असणार हा असणार 60. किती असणार हा 60. म्हणजे उभा आहे 60, आडवा आहे 100, 100 × 60. तो 100 × 60 जर केला तुम्ही 6 × 6 किंवा कॅल्क्युलेटरमध्ये करा 6000 mm². एरिया पण आला. आता यस आला, ए आला. आपण आता काढणार वाय बार. वाय बारचा अर्थ असा होतो की तुम्ही जो एरिया घेताय ना त्याच्या निम्म्यापर्यंत, कुठून तर तुम्हाला घ्यायचं या इथून बॉटमपासून. मग इथून जर तुम्ही बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, की खालचे 40 होतं बरोबर का, वरचा हा 60 होता, 60चा निम्मा किती होता 30, म्हणजे हे 30 असणार आणि खालचा हा किती असणार, हे 40 होता ना, हा 40 आणि हा 30, म्हणजे किती झाले माहिती आहे का, तेव्हा खालचा 40 आणि या वरचा 30 किती झाले 70. वाय बार किती येईल त्याचा 70 mm झाला. पुढे बी किती येईल बघा, बी लागतोय तो बी किती असणार, आडवं 100 mm आहे. आणि आय काय कसं काढतात, आय काढतात, आय तर कॉमन राहील पुढच्या याच्यासाठी बी डी क्यूब बाय 12, बी डीचा क्यूब बाय 12. बी म्हणजे आडवा, आडवा किती दिला आहे तुम्हाला 100. डेप्थ किती दिली आहे तुम्हाला 200, 200चा क्यूब डिवाइड बाय 12. मग हा जो काय आहे बी डी क्यूब बाय 12 आपण किती बघूया, तो 100 × 200चा क्यूब डिवाइड बाय 12 हा झाला आपला आय. ENG दाबून द्यायचं बघा, ENG दाबला का किती येऊन जातो, 66.66 × 10⁻6 mm⁴ हा झाला आय. तो सगळ्या गोष्टी भेटल्यानंतर आपण जर का फॉर्म्युला टाकला तर पहिलं उदाहरण आपलं सॉल्व्ह होऊन जाईल. काय फॉर्म्युला बरं का आपला फॉर्म्युला आहे टाऊ ॲट 40 अबोव द न्यूट्रल ॲक्सिस, ठीक आहे, इज इक्वल टू SA y बार डिवाइड बाय BI. तो यस मला दिलेला आहे शेअर फोर्स 60 × 10⁻3. एरिया किती काढला, चलो हे बघा एरिया काढला 6000. तो एरिया किती काढणार मी 6000, हा एरिया लिहिला 6000 इंटू वाय बार किती आपल्याकडं, वाय बार काढला मी बघा 70. तो वाय बार किती आपल्याकडं 70, वाय बार 70 आहे, तो वाय बार झाला हा 70 डिवाइड बाय बी इंटू आय. बी किती आहे, बी आहे 100, आडवी विड्थ किती बघून घ्या ना तुम्ही, तो जो लेअर आहे त्याची विड्थ किती आहे 100 इंटू आय किती काढला, चलो मोमेंट ऑफ इनर्शिया 66.66 × 10⁻6. या पद्धतीने जर आपण सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर येऊन जाईल. याला आपण सॉल्व्ह करून बघूया. तो याला जर सॉल्व्ह करायला गेलो तर 60 × 10⁻3, ठीक आहे, इंटू 6000 इंटू 70 डिवाइड बाय 100 इंटू 66.66 × 10⁻6. तो हे आपलं उत्तर येऊन जाईल 40 mm अबो. मग किती उत्तर आलं बरं 3.78. तो शिअर स्ट्रेस ॲट द 40 mm अबो इज इक्वल टू 3.78 Nm/mm² मध्ये ही स्ट्रेस राहते. युनिट पण तुम्हाला द्यायचं आहे. आता दुसरं उदाहरण आपण सॉल्व्ह करणार. दुसरं उदाहरण काय आपल्याकडे 20 mm बिलो न्यूट्रल ॲक्सिस. आता न्यूट्रल ॲक्सिसच्या खालचा एरिया घ्यायचा आहे तुम्हाला 20 mm बिलो. कसं करणार आहे बघा, ही आकृती आपली ही आकृती आहे, हे आहे बी. तो बी किती दिला आहे तुम्हाला 100 mm, राईट, आणि उभा किती दिला आहे तुम्हाला 200 mm. हा 200 mm आहे. तुम्हाला सेंटर घ्यायचा बघा, हा सेंटर घ्या, सेंटर घ्या, घेतला. ही न्यूट्रल ॲक्सिस आहे आपली. आता त्यांनी काय सांगितलं आहे की न्यूट्रल ॲक्सिसच्या खाली 20 mm खाली जा, म्हणजे इथे लेअर आहे आपला. मग आता इथला लेअर आहे, तुम्ही काय ना की सर हा जो काही लेअर आहे याचा वरचा घ्यायचा का खालचा, सोपं काय जाईल खालचा जाईल, तो हा खालचा एरिया घ्या. ओके, मग खालचा एरिया किती येईल बघून घ्या तुम्ही. आता तो शिअर फोर्स आहे 60 × 10⁻3 न्यूटन दिलेला आहे. तो एरिया लागेल, एरिया काय असेल, आडवा आहे 100 आणि हे बघा ना, हे किती असेल. जर तुम्ही इथे 20 घेऊन टाकलेला आहे ऑलरेडी, 200च्या निम्मा 100 होता, 20 खर्च झाला, याचा अर्थ हा किती असणार 80. ओके, म्हणजे 100 × 80 जर केला तर 8000 mm² येईल. कितीला 8000 mm². यस झाला, ए झाला. वाय बार काढा. वाय बार म्हणजे काय, न्यूट्रल ॲक्सिस पासून तो एरिया तुम्ही लक्षात घेतला आहे त्याच्या सेंटरपर्यंत जायचं बघा. मग इथपर्यंत तुम्हाला ये नाही, मग इथपर्यंत जर तुम्हाला ये नाही तर तुम्ही मला सांगा 60 येईल नाही. बघा कसं, इथून ते इथपर्यंत 20 आहे आणि हे 80 म्हणून याचा निम्मा किती येईल 40. हे 40 आणि हा 20 किती येईल 60. तो याचा अर्थ असा आहे की इथला वाय बार किती येईल बाळांनो 60 mm. बारकाईने निरीक्षण करा. यस, ए वाय बार झाला. बी काय असणार याचा, या लेअरची विड्थ किती आहे 100, तो बी नेहमी किती असणार आहे 100 आणि आय कोणता तो आपण काढला मागे बघा. हा आयची व्हॅल्यू डायरेक्ट घेऊन टाका. आयची व्हॅल्यू किती आहे 66.66. तो 66.66 × 10⁻6 सगळ्या गोष्टी आल्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये टाका. टाऊ ॲट 20 mm बिलो बराबर किती येईल बरं का, SA बार डिवाइड बाय B इंटू आय. यस किती आहे 60 × 10⁻3. एरिया किती काढला चालू, एरिया काढला 8000. एरिया किती आहे तो 100 × 80 ना,
8000 mm स्क्वेअर, 8000 mm स्क्वेअर, ठीक आहे. तर 100 आणि वाय बार किती आहे? वाय बार आहे आपल्याकडे 60, ठीक आहे. वाय बार आहे आपल्याकडे 60. बी किती दिला आहे? 100. आय किती आहे? 66.66 × 10⁻6 झालं. तर आपण याला जर सॉल्व केलं तर आपला आन्सर येऊन जाईल. काय बरं का बघा, तो 60 × 10⁻3 ठीक आहे, इंटू 8000 करायचं आहे, इंटू 8000 इंटू 60 डिवाइड बाय बी किती आहे? 100 इंटू 66.66 × 10⁻6. या पद्धतीने आपला आन्सर येऊन जाईल. हा झाला आपला तो शेअर स्ट्रेस ॲट 20 mm बिलो किती येईल बरं का? हा येतोय 4.32 न्यूटन पर mm च्या स्क्वेअरमध्ये. अशा पद्धतीने हे उदाहरण तुम्ही सॉल्व करू शकता.